Good morning, students. Myself Deepali Harchande. Today we are going to learn English poem which is 2.4. Have you earned your tomorrow? I welcome you all the students to learn this poem. आज मी ही जी कविता आहे ही मी तुम्हाला मराठीमध्ये शिकवणार आहे. सर्व मुलांचं मी या सेशनमध्ये स्वागत करते. आज आपण 12वीची ही जी 2.4 2.4 ही जी कविता आहे हॅव यू अर्न युअर टुमॉरो ही आपण पाहणार आहोत, शिकणार आहोत. ही कविता सुरू करण्यापूर्वी म्हणजे कधी आपण जेव्हा एखाद्या कविता वाचतो किंवा एखादा पाठ शिकतो तेव्हा आपल्याला त्या लेखकाची किंवा त्या कविता लिहिणाऱ्या कवीची माहिती घेणं हे जास्त गरजेचं आहे. कारण जेव्हा आपल्याला लेखकाचा परिचय होतो तेव्हा आपण त्या कवितेविषयी अजून त्याचं बॉन्डिंग जे आहे, सहसंबंध जुळवण्याचं काम आहे ते आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. आता प्रत्येक लेखकाची एक शैली असते, कविता लिहिण्याची शैली असते, त्यांची विचार करण्याची पद्धत असते. त्या विचार करण्याच्या पद्धतीनुसार, त्या शैलीनुसार त्यांचे विचार त्या कवितेमध्ये आपल्याला दिसून येतात. त्यामुळं प्रत्येक वेळी कुठलाही पाठ, गद्य असू दे, पद्य असू दे, त्याचा अभ्यास करताना आपल्याला ही कवीची किंवा लेखकाची माहिती घेणं खूप गरजेचं आहे. आणि तो जो इन्फ्लुअन्स असतो कवीच्या विचारांचा, त्याच्या एक्सपिरियन्सचा, तो इन्फ्लुअन्स आपल्याला त्या गद्यामध्ये किंवा पद्यामध्ये दिसून येतो. आता ही जी 2.4 ही जी कविता आहे ती एडगर गेस्ट यांनी लिहिलेली आहे. जसं मी म्हणाले कवीची माहिती घेणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून सुरुवातीला आपण या कवितेचे कवी जे आहेत त्यांचं इन्फॉर्मेशन पाहूयात. एडगर अल्बर्ट गेस्ट यांची ही कविता आहे आणि त्यांचा जन्म झाला होता 20 ऑगस्ट 1881 आणि त्यांचा मृत्यू होता 5 ऑगस्ट 1959. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झालेला होता, परंतु ते 10 वर्षाचे असतानाच त्यांना अमेरिकेमध्ये आणलं गेलं आणि त्यांनी त्यांच्या रायटिंग करिअरची सुरुवात जी आहे, म्हणजे लेखनाची जी करिअरची जी सुरुवात आहे ती 1895 मध्ये सुरू केली, जेव्हा ते 14 वर्षाचे होते. फक्त आणि फक्त ते 14 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी ही लेखनाची, कविता लिहिण्याची जी सुरुवात आहे ती केलेली आहे. तसंच in the first half of the 20th century and became known as the people's poet. 20व्या शतकाच्या सुरुवातीला त्यांनी लिखाणाला सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्या लिखाणाच्या शैलीमुळे किंवा लिखाणाच्या पद्धतीमुळे त्यांना लोकांचे कवी असं म्हटलं जातं. Edgar Guest is known as people's poet for his simple style and optimistic tone of writing. Guest is an American writer of newspaper and magazines. म्हणजे गेस्ट यांनी अमेरिकन रायटर होते. त्यांनी वेगवेगळ्या मॅगझिनसाठी आणि न्यूजपेपरसाठी रायटिंग केलेलं आहे, लिखाणकाम केलेलं आहे आणि त्यांच्या साध्या सोप्या शैलीमुळे त्यांना लोकांचे कवी असं म्हटलं जातं. मग त्यांच्या ज्या कविता आहेत त्या खूप इन्स्पिरेशनल आहेत, त्याच्यातून आपल्याला मोटिवेशन मिळतं, त्याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या स्टोरीज आणि ज्या कविता आहेत त्या एक आपण इन्स्पिरेशनल पोएम्स म्हणू शकतो. नाव लेट्स सी द नेक्स्ट पार्ट. नाव विल सी अबाउट ॲनालिसिस ऑफ पोएम. आपण ॲनालिसिस ऑफ पोएम पाहूयात. ॲनालिसिस ऑफ पोएम मीन्स त्या कवितेचं विश्लेषण जे आहे, त्या कवितेच्या विश्लेषणावरून आपल्याला त्या कवितेपर्यंत पोहोचता येईल किंवा एडगर गेस्ट यांना काय त्या कवितेतून मांडायचं आहे त्याच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. सो व्हेरी फर्स्ट, हॅव यू अर्न युअर टुमॉरो. चला तर स्पष्टीकरण बघूयात. हॅव यू अर्नड टुमॉरो by Edgar Guest presents a number of probing questions to a reader about how they spend their days. याच्यामध्ये
कवीनी एडगर गेस्ट यांनी रीडर्सला म्हणजे आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत, खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत. प्रत्येक स्टांजामध्ये त्यांनी एक प्रश्न विचारला आहे आणि ते प्रश्न जे आहेत ते आपल्याला विचार करण्याजोगे आहेत. त्याच्यातून आपण विचार केला पाहिजे आणि मग त्याची उत्तरं स्वतःच शोधली पाहिजे आणि आपण आपल्या भविष्यात कसं वागलं पाहिजे याचं एक ते समीकरण किंवा सूत्र आपल्याला घालून देतात. इन द सेकंड हाफ ऑफ द पोएम, the speaker enquires into the reader's actions further. म्हणजे सेकंड हाफ म्हणजे दुसरा जो टप्पा आहे या कवितेचा, त्याच्यामध्ये चौकशी करतोय कवी कशासाठी की रीडर्स ॲक्शन्स फर्दर, तुमचे भविष्यातल्या काही कार्य जे आहेत ते काय असणार आहेत, तुम्ही भविष्यामध्ये काय करू इच्छिता त्याबद्दल चौकशी करतोय. त्याच्यानंतर he hopes that everyone does what they can to bring hope and courage to those who do not have it. आता त्यांचा पुढचं असं विचार करतायत ते की प्रत्येकजण स्वतःच्या आयुष्यामध्ये एक आशादायी किंवा धैर्य निर्माण करण्यासाठी काय करत आहे, किंवा ज्यांच्याकडं धैर्यच नाही आहे, ज्यांच्याकडं धाडस नाही आहे, ज्यांच्याकडं आशा नाही आहे, पुढं भविष्यामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे असं ज्यांच्याकडं विचारच नाही आहेत, तर त्या लोकांसाठी आपण काय केलं पाहिजे, किंवा ज्यांच्याकडं नाही आहेत त्यांच्यासाठी आपण पुढं काय पावलं उचलली पाहिजेत याविषयी यांनी याच्यामध्ये चर्चा केलेली आहे. आता आपण डायरेक्ट पोएमकडे जाऊयात. हॅव यू अर्न युअर टुमॉरो याचा अर्थच आहे की तुम्ही तुमच्या भविष्यातील काळासाठी काही कमवलंय की नाही. आता कमवणं म्हणजे फक्त पैसाच नाही, आपण चांगल्या जर कृती केल्या असेल, आपण चांगलं काम केलं असेल तर आपल्याला पुढं जाऊन त्या चांगल्या कामाचं एक रिझल्ट्स म्हणूयात आपण त्याला, किंवा परतफेडणी जी आहे ती चांगलीच मिळणार आहे. म्हणजे फक्त पैसा नाही, आपलं कृती, आपले विचार हे परत शेवटी पुढे जाऊन आपल्यापर्यंतच पोचणार आहेत. त्यामुळं हॅव यू अर्न युअर टुमॉरो म्हणजे तुम्ही काही कमवलेलं आहे का तुमच्या उद्यासाठी, असा प्रश्न आहे. Is anybody happier because you passed this way? Does anyone remember that you spoke to him today? जर आपण कवितेची सुरुवात केली तर लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक स्टांजामध्ये 3-3 प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत. हे बघा, पहिला स्टांजा त्याच्यामध्ये 3 क्वेश्चन मार्क्स तुम्हाला दिसतील. त्यानंतर सेकंड स्टांजा अगेन यू विल गेट 3 क्वेश्चन मार्क्स. थर्ड स्टांजा 3 question marks. Fourth stanza 3 question marks. So the whole poem, in the poem, the poet has asked us the questions. त्यांनी आपल्याला फक्त आणि फक्त प्रश्न विचारलेले आहेत आणि आपल्याला विचार करायला त्याच्यामध्ये भाग पाडलेला आहे. आता जसं पहिल्या 2 ओळी, Is anybody happier because you passed his way? Does anybody remember that you spoke to him today? ह्या दोन्ही सेंटेन्सेसमध्ये लाईन्समध्ये त्यांनी प्रश्न विचारला आहे. पहिला प्रश्न आहे, ज्यांच्या जवळून तुम्ही गेलेला आहात, म्हणजे जर तुम्ही रस्त्याने चालतायत आणि तुम्ही एकमेकांना पास झालेला आहात, तर ते तुम्ही पास झाले पण कुणाला एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ड हिज वे, कुणी त्याच्यामुळं सुखी झालेलं आहे का किंवा खुश झालं आहे का, की जाता येता जर तुम्ही खूप सुंदर स्माईल दिली आहे, तुम्ही छान त्यांच्याकडे बघून हसलायत आणि त्याच्यामुळं एखाद्याला खूप छान वाटलं आहे, त्याच्यामुळं एखाद्याला उत्साह आलेला आहे, असं कुणाला वाटतं आहे का? म्हणजेच काय, तुम्ही जेव्हा बाहेर पडाल किंवा तुम्ही आजूबाजूच्या समाजामध्ये वावराल तेव्हा तुमची जी मुद्रा आहे, तुमचा जे चेहरा आहे ते नेहमी हसत ठेवलं पाहिजे, असं इथं कवीचं मत आहे. तसंच दुसरं आहे, डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे, म्हणजे जाता येता जर एखादं तुमच्याशी बोललं असेल किंवा तुमच्याबरोबर तुमच्या ओळखीचं एखादी व्यक्ती तुमच्याशी संवाद साधला असेल तर त्यांना तुम्ही आज आठवताय का आजच्या दिवसभरात, म्हणजे तुम्ही जे रोजचं काम करताय, जे आपलं डेली रुटीन आहे, त्या डेली रुटीनमध्ये तुम्ही कुणाकुणाला खुश करताय किंवा कुणाकुणाला तुम्ही आनंदी पाहताय, हे हे कवीला इथं विचारायचं आहे. ॲटलिस्ट तुम्ही कुणाच्या तरी
स्मरणात राहिलेले आहात का, की तुम्ही त्यांच्याशी 2 चांगले शब्द बोललेला आहात. तर त्याच्या संदर्भात कवीला इथं बोलायचं आहे. म्हणजे तुमचा जो वागणूक आहे, तुमचं बिहेवियर आहे, ते किती छान आहे किंवा कितपत योग्य आहे, हा प्रत्येकाने विचार करायचा आहे. पुढच्या 2 लाईन्स बघूयात. This day is almost over and its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly word of you? Yes, these 2 lines are also very interesting. इथं एक नवीन शब्द आलेला आहे, टॉयलिंग टाईम. टॉयलिंग टाईम म्हणजे एखाद्या व्यक्तीने खूप हार्डवर्क केलेलं आहे किंवा आपण म्हणतो कष्टाचं काम केलेलं आहे आणि तो दिवस संपलेला आहे. म्हणजे संपूर्ण दिवस एखादी व्यक्ती खूप कष्टाचं काम केलं आहे, फिजिकल हार्डवर्क केलेलं आहे. तर तो शब्द, तो हार्डवर्ड म्हणजे टॉयलिंग टाईम. म्हणजे आता दिवस संपत आलेला आहे. जसं आपण दिवसाची सुरुवात केली, तुम्ही सकाळी कुणाच्या तरी पास झालेला आहात आणि मग तुम्ही कुणाला आनंदी, तुमचा चेहरा स्मित हास्याने कुणाला दाखवलेला आहे. आता दिवसाच्या शेवटाकडं कवी आलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो विचारतोय की एखादा व्यक्ती किंवा एखाद्याने खूप खूप कष्ट केलेले आहेत दिवसभर आणि ते कष्ट केल्यानंतर तुम्ही त्याच्याविषयी काय बोललेला आहात. तुम्ही अटर मीन्स हॅव यू अटर अ वर्ड फॉर हिम ऑर हर. तुम्ही एखाद्याला काही प्रेज केलेलं काय आहे का. तुम्ही एखाद्याला त्याचं ॲडमायरेशन म्हणूयात, प्रेज म्हणूयात किंवा त्याला प्रोत्साहित करण्यासाठी तुम्ही त्याचं कौतुक केलेलं आहे का, की अरे तू खूप छान काम केलेलं आहे, तू खूप कष्टाचं काम केलेलं आहे दिवसभर, आता तरी तू आराम कर. हे फक्त शब्द जे आहेत, शब्द आपण शस्त्र म्हणतो आणि फक्त तुम्ही एखाद्याला जर केअर केली, एखाद्याला काळजी तुम्ही घेतली, तर ते शब्दसुद्धा त्या व्यक्तीचं जे पूर्ण दिवसभराचं जे श्रम केलेलं आहे किंवा कष्ट केलेले आहेत ते तिथं संपून जातात किंवा तिथं त्याला आराम मिळतो. फक्त शब्दांनी सुद्धा तुम्ही एखाद्याला आनंदित केलेलं आहे का, असा प्रश्न कवी आपल्याला सेकंड आणि थर्ड अँड फोर्थ लाईनमध्ये विचारतो आहे. आता आपण पुढे जाऊयात. पुढचा स्टांजा नंबर 2. Did you give a cheerful greeting to the friend who came along, or a churlish shot of howdy and then vanish in the throng? जेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांना भेटता तेव्हा तुम्ही त्यांना कसं अभिवादन करता. हे चीअरफुल ग्रीटिंग आहे का, म्हणजे खूप आनंदाने तुम्ही त्यांना अभिवादन करता, हाय हॅलो करता, का तुम्ही त्यांच्याशी उर्मटपणाने उद्धटपणाने बोलता. तर उर्मट किंवा उद्धट या शब्दाला जर तुम्ही इंग्लिश वर्ड बघितला तर तो चर्लिश सॉर्ट मीन्स तुम्ही उर्मटपणे एखाद्याला अभिवादन करताय का, की तो तुमचा मित्र आहे पण तुम्ही सगळ्या ग्रुपमध्ये आहात आणि एखादा मित्र तुमचा नावडीचा असतो, सगळे तुम्हाला हाय हॅलो करतात, तुम्ही सगळ्यांना चीअरफुल ग्रीटिंग म्हणजे खूप आनंदाने त्यांना अभिवादन करता. पण असे काही मुलं असतात किंवा असे काही आपल्या बरोबरीचे लोक असतात ज्यांच्याशी आपला पूर्वग्रह आहे तो पॉझिटिव्ह नसतो किंवा चांगला नसतो, आपल्याला त्यांचा राग येत असतो. मग तुम्ही त्या मित्रांना अगदी उद्धटपणे अभिवादन करता का. आणि हावडी म्हणजे जस्ट नाही का इनफॉर्मल हाय हॅलो, म्हणजे तुम्ही दिसलायत समोर म्हणून आपण तिथं त्यांना ग्रीटिंग करायचं, नसते दिसले तर आपण त्यांच्याविषयी विचारही केला नसता, फक्त म्हणजे हावडी म्हणजे येस इनफॉर्मल ग्रीटिंग. त्यातमध्ये आनंद नसतो, फक्त तो दाखवायचा भाग असतो, त्याला म्हणायचं हावडी. अँड देन वॅनिश इन द थ्रॉंग, आणि तुम्ही फक्त हाय हॅलो करून निघून जाता. थ्रॉंग मीन्स गर्दीमध्ये तुम्ही तुमच्या कामाला निघून जाता. हे 3 शब्द ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत. म्हणजे चर्लिश म्हणजे अगदी उर्मटपणाने तुम्ही अभिवादन करता एखाद्याला. हावडी म्हणजे करायचं म्हणून हाय हॅलो करायचं, अभिवादन करायचं मग निघून जायचं. वॅनिश म्हणजे तिथून डिसॅपियर होणं, निघून जाणं. असा तुमचा स्वभाव आहे का. देन were you selfish, pure and simple as you rushed along the way,
or is someone mighty grateful for deed you did today? याचं मीनिंग असं आहे की तुम्ही जे काही दिवसभर कामकाज करताय किंवा तुम्ही जे जगताय आयुष्य, त्याच्यामध्ये तुम्ही प्युअरली सेल्फिश आहात का, खूप स्वार्थी आहात का? अँड सिम्पल ॲज यू रश्ड अलॉंग द वे, म्हणजे जे आयुष्य चाललेलं आहे ते तसंच जगत राहणे, फक्त आपल्या स्वतःपुरता विचार करणे, याच्यामध्ये दुसऱ्याचा विचार अजिबात न करणे, अशा पद्धतीचं तुमचं आयुष्य आहे का? किंवा तुमचं वर्तणूक आहे का? तुमचं बिहेवियरच तसं आहे का? असा एक प्रश्न आहे. का तुम्ही आजच्या दिवसभरात काहीतरी माइटी ग्रेटफुल फॉर अ डीड, खूप काहीतरी चांगलं काम केलेलं आहे, एखाद्याला मदत केलेली आहे, एखाद्याला तुम्ही इन्स्पिरेशन दिलेलं आहे, चेतना दिलेली आहे, किंवा त्यांना दुसऱ्यामध्ये तुम्ही एक आशा निर्माण केलेला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये, तर असं काही ग्रेट वर्क केलेलं आहे का? माइटी म्हणजे आपण असं म्हणूयात की जे आपण देवाला मानतो आणि देव जसं आपल्याविषयी आपण देवाला प्रे करतो, वी बिलीव्ह ऑन गॉड, वी प्रे और वर्शिप गॉड. सो सेम हिअर, जे काही ग्रेट वर्क आहे, जे देवाकडून आपलं अपेक्षित असतं, तसंच तुम्ही एखाद्याला मदत केलेली आहे का? खूप चांगलं कृत्य केलेलं आहे का? कृती केलेली आहे का? असं कवी विचारतो आहे. लेट्स मूव टुवर्ड्स द नेक्स्ट थर्ड stanza now. Can you say tonight in parting with the day that sleeping fast, that you helped a single brother of the many that you passed? I'm repeating again. Can you say tonight in parting with the day that sleeping fast, that you helped a single brother of the many that you passed? आता या स्टांजामध्ये कवीला असं सांगायचं आहे, एडगर गेस्टला असं म्हणायचं आहे की आपलं आयुष्य जे आहे ते हळूहळू आपल्या हातातून निसटून चाललं आहे. स्लीपिंग फास्ट म्हणजे आपल्या एवढं दिवस फास्ट चाललेले आहेत, आपलं आयुष्य त्याच्यामध्ये फास्ट निसटून चाललं आहे आपल्या हातातून. आणि त्या आयुष्याचं जर आपण पाठ केले, म्हणजे त्याचं आपण छोटे छोटे त्याला मराठीत म्हणतात वियोग किंवा प्रस्थान, म्हणजे आपण आपल्या हातातलं जे आयुष्य आहे ते वियोगाकडे चाललं आहे. वियोग म्हणजे कमी कमी होत चालले. आणि या आयुष्यामध्ये तुम्ही कधी विचार केलेला आहे का? कॅन यू से टू नाईट म्हणजे तुम्ही रात्री जेव्हा तुम्ही झोपता किंवा तुम्ही रात्री जेव्हा देवाला नमस्कार करून झोपायला घेता, तेव्हा कधी हा विचार केला आहे का? आता तो विचार काय आहे तो त्यांनी पुढच्या सेंटेन्समध्ये सांगितलेला आहे. दॅट यू हेल्प्ड अ सिंगल ब्रदर ऑफ द मेनी दॅट यू पास्ट, म्हणजे ब्रदर म्हणजे स्वतःचा भाऊ असं नाही. आजच्या दिवसात तुम्ही ज्या ज्या लोकांना भेटलेला आहात किंवा जिथं जिथं तुम्ही गेलेला आहात, जिथं जिथं तुम्ही प्रस्थान केलेलं आहे किंवा जिथं जिथं वावरलेला आहात, त्यामधल्या कुठल्याही एका तरी व्यक्तीला तुम्ही मदत केलेली आहे का? तो भले तुमचा रिलेटिव्ह नसेल किंवा सख्खा भाऊ नसेल, पण असा व्यक्ती कोणीतरी असेल की जो तुमच्या नात्यामध्ये नसूनही तुम्ही त्याला स्वतःहून मदत केलेली आहे. तिथं कुठलाही तुमचं सेल्फिशपणा किंवा स्वार्थीपणा नाही आहे. असं कुणाला मदत केलेली आहे का आजच्या दिवसामध्ये, किंवा या तुमच्या आयुष्यामध्ये कुणाला मदत केलेली आहे का, असं विचारायचं आहे. नेक्स्ट sentences. Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hopes were fading now with courage look ahead? आता ह्या दोन सेंटेन्सचा अर्थ बघूयात. इन अ सिंगल हार्ट रिजॉयसिंग म्हणजे असं कोण व्यक्ती आहे का? एखादं हार्ट तुम्ही रिजॉईस म्हणजे कुणाला तुम्ही आनंद दिलेला आहेत का? किंवा कुणाला खूप असं हर्षोल्लास झालेला आहे का तुम्ही केलेल्या मदतीमुळे? अ सिंगल हार्ट म्हणजे एखाद्याला तरी तुम्ही तुमच्या आयुष्यात मदत केलेली आहे का? वेअर वॉट यू डीड ऑर सेड म्हणजे कधी तुम्ही काहीतरी बोलला असाल किंवा तुम्ही एखादं तुमच्या कृतीतून हे दाखवून दिलं असेल, असं कधी कोणी व्यक्ती आहे का? डज अ मॅन हुज होप्स वर फेडिंग नाव विथ करेज लुक अहेड म्हणजे ज्या व्यक्तीचे स्वतःचे
जे आपण म्हणतो त्यांच्या इच्छा, आशा, आकांक्षा सगळं लोप पावत चाललेलं आहे. अशा व्यक्तीला तुम्ही मदत केलेली आहे का? किंवा तुम्ही त्याला आनंद मिळण्यासाठी, त्याच्या आनंदासाठी काही प्रयत्न केलेले आहेत का? आणि अशा व्यक्तीला जर तुम्ही प्रोत्साहन देऊ शकलात, तर हे तुमच्या आयुष्यातलं एक खूप मोठं अचीवमेंट असेल, की एखाद्या नाराज व्यक्तीला, एखाद्या निराश व्यक्तीला तुम्ही आशेकडं नेत आहात. त्याला फेडिंग असा शब्द आहे. फेडिंग नाव म्हणजे व्यक्ती अशी ज्याच्या सगळ्या इच्छा आकांक्षा संपलेल्या आहेत, ज्यांचं जगण्याची जी हिंमत आहे, ज्यांनी सोडून दिलेलं आहे की मला जगायचंच नाही आहे, त्यांना तुम्ही करेज दिलेलं आहे का? हिंमत दिलेली आहे का जगण्याची? त्यांच्यामध्ये तुम्ही आशा निर्माण केलेली आहे का? किंवा तुम्ही त्यांच्यामध्ये एक आशेचा किरण तरी निर्माण केलेला आहे का? अशा व्यक्ती जर तुमच्यामुळे प्रोत्साहित झाल्या, रिजॉईस झाल्या, आनंदित झाल्या, तर हे खूप मोठी बाब आहे तुमच्या आयुष्यातली. पुढे जाऊयात आता. लास्ट स्टांजा. Did you waste the day or lose it? Was it well or sorely spent? Did you leave a trail of kindness or scar of discontent? Again we have two questions here. आपल्याकडे परत 2 प्रश्न आहेत. Did you waste the day or lose it? तुम्ही तुमचा दिवस वायाला घालवत आहात का? जे देवाने तुम्हाला आयुष्य दिलेलं आहे आपल्याला. हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठीच आहे, की देवाने आपल्याला खूप सुंदर आयुष्य दिले, त्याचा उपयोग आपण कसं करत आहोत, त्याचं युटिलायझेशन आपण कसं करत आहोत आपल्या आयुष्यामध्ये, ते खूप महत्त्वाचं आहे. मग आपण तो वेळ वायाला घालवतोय का आपल्या हातातून तो निसटून चालला आहे, लूज होत चाललेला आहे वेळ? वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंड? म्हणजे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने वापरताय. वेल मीन्स खूप चांगला सदुपयोग करताय तुम्ही, आणि सोअरली स्पेंड म्हणजे असंच घालवताय. ठीक आहे, आलेला दिवस आहे, तो घालवायचा आहे म्हणून तुम्ही तो दिवस घालवत आहात, असं आहे का? हा विचार आपण स्वतः करायचा आहे. त्याच्यानंतर डिड यू लीव अ ट्रेल ऑफ काइंडनेस और स्कार ऑफ डिस्कंटेंट? म्हणजे ट्रेल म्हणजे आपण म्हणू शकतो की पाऊलखुणा असतात ना, एखादा ॲनिमल किंवा प्राणी, पक्षी किंवा मानव प्राणी चालत असेल तर त्याच्या पाऊलखुणा उठतात, तर त्याला ट्रेल म्हणतात. म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यातला जो काइंडनेस आहे, जो तुम्ही उदारता आहे, तुमच्यामधली दयाळूपणा आहे, तो तुम्ही सोडून दिलेला आहात का? किंवा स्कार ऑफ डिस्कंटेंट. स्कार ऑफ डिस्कंटेंट मीन्स स्कार म्हणजे परत तेच एखादं घट्टा किंवा आपण म्हणतो ना जखम झाली आणि त्याची खून आपल्या शरीरावर आहे, तर ती शरीरावर खून आहे. कशाची ती खून? तर तुम्ही डिस्कंटेंट म्हणजे तुम्ही असमाधानी आहात का? तुम्ही समाधानी नाही आहे तर तुम्ही असमाधानी आहे. तुमच्यातला दयाळूपणा निघून गेलेला आहात. तुम्ही आता तेवढं क्रूर झालेला आहात. असं काही झालेलं आहे का तुमच्या आयुष्यामध्ये? हा आपण असा विचार केला पाहिजे. आता शेवटच्या 2 ओळी. ॲज यू क्लोज युअर आयज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वुड से यू हॅव अर्नड वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे? I'm repeating, as you close your eyes in slumber, do you think that Gods would say? म्हणजे आयुष्याच्या एका टप्प्यावर किंवा तुम्ही जेव्हा कधी झोपायला जाता, स्लंबर म्हणजे ही अशी एक स्टेज आहे किंवा अवस्था आहे, जेव्हा तुम्ही आता झोपायचा बेडवर झोपलेला आहात, डोळे मिटत आहात आणि झोपत आहात, आणि तेव्हा विचार करताय की आज दिवसभरात मी काय केलं. ॲज यू क्लोज युअर आयज इन स्लंबर, झोपेत तुम्ही डोळे मिटलेले आहात आणि विचार करताय. डू यू थिंक, कधी विचार केलेला आहे का की गॉड वुड से, तुम्हाला देव विचारेल, काय विचारेल किंवा काय म्हणेल देव तुम्हाला? यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डिड टुडे. म्हणजे तू आजच्या दिवसामध्ये एवढं सुंदर काम केलेलं आहे, लोकांना मदत केलेली आहे, त्यांना इन्स्पिरेशन दिलेलं आहे, मोटिवेशन दिलेलं आहे लोकांना, ज्यांच्याकडं जे करेज किंवा प्रोत्साहन नव्हतं, ज्यांच्यामध्ये इच्छा आकांक्षाचा लय होत चाललेला आहे, अशा लोकांना तुम्ही मदत केलेली आहे. तर या दिवसासाठी मी तुला अजून एक दिवस मी उद्याचा तुला गिफ्ट म्हणून देत आहे. हॅव यू अर्न वन मोर डे? तू परत एक दिवस कमावलेला आहे का? कशासाठी? तर तू उद्याही खूप चांगलं काम करेल,
की आज तू खूप छान काम केलेले आहे, त्या धर्तीवर मी तुला उद्याचा दिवस खूप चांगला देत आहे, म्हणजे तू अजून पुढं जगण्यासाठी लायक आहे, असं आपल्याला इथं कवी विचारत आहे. तर आपण या कवितेमध्ये काय शिकलो, तर प्रश्न विचारलेले आहेत कवीने ते कशासाठी, की आपण आपलं आयुष्य सहज घालवत आहोत का ते मोटिवेशनली लोकांपर्यंत पोचवत आहोत, का आपल्या आयुष्याचा सदुपयोग आपण दुसऱ्यांना करून देत आहोत आणि त्याच्यामुळं देवही आपल्यावर जास्त खुश आहे आणि तोही आपल्याला मोठं आयुष्य देत आहे जगण्यासाठी, का तर त्या आयुष्याचा, त्या देहाचा दुसऱ्या लोकांनाही उपयोग व्हावा म्हणून. सो थँक्यू. We have completed the poem here. So thanks a lot.